फक्त जर तुमच्या जीवनामध्ये धन टिकतच नाही, तुम्ही कर्जाच्या जाळ्यात फसतच जात आहात, अनावश्यक खर्च जर तुमच्या घरामध्ये वाढतच जात आहे, घराची भरभराट होत नाहीये, घरामध्ये रोज क्लेश केला होतोय, घरामध्ये आपापसांतील लोकात एवढा वादविवाद वाढत चाललेला आहे की तो केव्हाही एक भयानक विशाल रूप घेईल याचा तुम्हाला अंदाज आलेला आहे, तर विश्वास ठेवा की तुम्ही कळत अथवा नकळत असे काही काम जरूर केलेले होते ज्याच्या कारणामुळे श्री महालक्ष्मी तुमच्यावर रुष्ट झालेली होती आणि तुमचा मागील 1 वर्षाचा कालावधी जणू खूपच खराब गेला होता. तुम्हालाही एक गोष्ट माहीत असेलच बघतो आणि ही प्रत्येकजण जाणतो की जोपर्यंत श्री लक्ष्मीचा आशीर्वाद कोणा व्यक्तीस मिळत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पुढे कधी जाऊ शकत नाही. मग भले तुम्ही किती परिश्रम करा, मेहनत करा, परंतु तुम्ही आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही जोपर्यंत श्री धनलक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही. मग तो हे फूल जसे की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, या फुलाला फारच ध्यानपूर्वक पाहून घ्या आणि या रोपासही लक्षपूर्वक पाहून घ्या, कारण की या फुलामध्ये श्री धनलक्ष्मीचा वास असतो आणि जर तुम्ही याच्या फुलांसोबत योग्य पद्धतीची साधना करता तर विश्वास ठेवा तुम्हाला श्री लक्ष्मीचा तो आशीर्वाद मिळेल ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत इच्छा बाळगून आहात. सोबतच तुम्हाला महादेव शिवशंकरांचाही आशीर्वाद मिळेल, कारण की जर तुम्ही इच्छिता की तुमच्या जीवनामध्ये साक्षात काळ ही तुमचे काहीच बिघडवू नये तर तुम्हाला महाकाल महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करावा लागेल. तसेच तुम्ही हे मानून चला की तुमचा मंगळ खराब आहे, तर तुम्हाला हे माहीतच असेल की मंगळ दोष लागल्यानंतर कोणत्याही कामाला कार्यांच्या कामयाबीला प्राप्त करण्यासाठी कित्येक प्रकारचे विघ्न येत असतात. तर अशावेळी या फुलाने तुम्ही आपल्यावरील मंगळदोषाच्या प्रभावालाही कमी करून तुमच्या सुखात बदलू शकता. सोबतच अजून एका गोष्टीला ध्यानात ठेवा बघतो की जर तुम्ही हे इच्छिता की निरंतर धन पैसा तुमच्यापाशी येत राहावा तर यासाठी तुम्हाला श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद जरुरीचा आहे. तर या फुलाने तुम्हाला श्रीहरी विष्णूंचाही तो आशीर्वाद मिळू शकतो. जसे की बोलले गेलेले आहे बघतो की जेव्हा पण कोणते एखादे नवीन घर बनते तेव्हा त्या घराच्या पायाला मजबूत बांधणे आवश्यक असते. सोबतच त्या घराच्या कुळदेवतेलाही प्रसन्न ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. त्या घरावर तिचा आशीर्वाद बनून राहणेही तेवढेच जरुरीचे आहे. अशाच प्रकारे आपल्या हिंदू धर्मलिखित शास्त्रांमध्ये वास्तुपुराणांमध्ये असे वर्णन करण्यात आलेले आहे की जर तुम्ही हे इच्छिता की पूर्ण वर्षभरामध्ये जीवनकाळात तुमच्या घरात पैसे येत राहावे, तुम्हाला धनाची कधी कमी होऊ नये, तुमचा व्यापार धंदा नोकरी पाणी अगदी घोड्याच्या चपळ गतीने पळत राहावा, तर तुम्ही वर्षातून एकदा पूर्ण वर्षभरात कोणत्याही महिन्यात ही पूजापाठची साधना जरूर करा. त्याने पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास राहील, श्री लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद राहील, महाकाल महाराजांचा जागृत आशीर्वाद तुमच्यावर कायम बनून राहील. यांच्या आशीर्वादाने तुमच्या मंगळ, शनी आणि राहू केतूही कायम चांगला बनून राहील. हे जे फूल तुम्ही पाहत आहात हे कनेरीचे फूल आहे. या कनेरीच्या फुलास तुम्ही नक्कीच पाहिले असेल बघतो, आणि या फुलाला पाहिल्यानंतर अथवा याच्या रोपास पाहिल्यानंतर तुम्ही यास दुर्लक्षितच केले असेल, परंतु आजपासून पुढे तुम्ही असे कधीच करणार नाही. हे फूल श्री धनलक्ष्मीला खूपच अधिक अतिप्रिय आहे. कनेरची ही जी फुले असतात ती 3 रंगांमध्ये असतात, सफेद, पिवळे आणि गुलाबी. जर तुम्ही या तिन्ही फुलांच्या बाबतीत योग्य पद्धतीने समजून घेतले आणि तुम्ही फक्त वर्षातून एकदा कोणत्याही महिन्यात या फुलांच्या योग्य पद्धतीच्या साधनेने प्रयोग करून जर भगवंताला अर्पण केले तर तुम्ही विश्वास करणार नाही बघतो, तुम्हाला पूर्ण वर्षभर तुमच्या भाग्याची साथ मिळेल. तुमचे जे 9 ग्रह आहेत तेही तुमची साथ देऊ लागतील आणि एवढेच नव्हे तर तुमच्या घरामध्ये धनही टिकू लागेल, धन पैशात वृद्धी होईल, घरामध्ये आपापसांतील वादविवाद, क्लेश, कलह समाप्त होऊन जातील. तुमचे शत्रू मग भले तुमचे काहीही बिघडवू इच्छित असतील तर ते यास केल्यानंतर तुमचे दुश्मन तुम्हाला पाहताच घाबरून जातील. फक्त एकंदरीत सांगण्यात जाईल तर जर तुम्ही भगवंताच्या या साधनेस अगदी योग्य पद्धतीने केलात पूर्ण वर्षभरातील कोणत्याही महिन्यात तर विश्वास ठेवा पूर्ण वर्षभरात तुम्हाला तुमच्या घरात कधी पैशांची कमी होणार नाही. या कनेरीच्या फुलाने तुमचा मंगळ, शनी आणि राहू केतूही बळकट होतात आणि महादेव शिवशंकर म्हणजेच साक्षात महाकाल महाराज या फुलाने तुमच्यावर एवढे खुश होतात आणि तुम्हाला एक असा आशीर्वाद देतात की त्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्यावर कधी कोणत्याही प्रकारचे कष्ट येतच नाही. फक्त ही जी काही माहिती तुम्हाला आता मी देण्यास जात आहे ही सर्व माहिती तुम्हाला मी हिंदू पुराणांमधील देण्यास जात आहे. सोबतच वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्येही तुम्हाला
याविषयीचे वर्णन पाहण्यास मिळेल. बरेचसे भक्तगण मंडळी मला कमेंट्स करून विचारत असतात की दादा, आम्ही खूप कष्टांत आहोत, समस्येत आहोत, तर आम्ही काय करावे? कृपया आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करावे. तेव्हा अशा प्रत्येक एका भक्तगण माऊलीस मी फक्त एकच सांगतो की भले तुम्ही कठोर कष्टांत असाल, समस्यांत असाल, किंवा मग तुम्ही भले चांगल्या व सुखांच्या दिवसात असाल, आपल्या प्रिय इष्टदेवतेला, आपल्या कुळदेवतेला आणि सोबतच महादेव शिवशंकर महाकाल महाराजांना हाक देण्यास, त्यांचे स्मरण करण्यास मात्र कधीच विसरू नका. कारण की महाकाल महाराज या सृष्टीला वाचवण्यासाठी भयंकर हालाहल विषालाही प्यायले होते. आणि जर तुम्ही महाकाल महाराजांची आराधना करता तर विश्वास ठेवा, साक्षात काळही तुमच्यासमोर येऊन उभा राहिला तरी तोही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. आणि हे त्रिकालबाधित सत्यवचन आहे. फक्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या तांत्रिक, चमत्कारिक आणि आयुर्वेदिक गुणांच्या बाबतीत खूपच अलौकिक माहिती सांगणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माहितीच्या एका वाक्याशी तुम्ही मिस करू नका. तुमच्या जीवनामध्ये धनदौलत, सुख समृद्धीचे आगमन होईल. तुमच्या जीवनातून नकारात्मक शक्ती दूर निघून जातील आणि सकारात्मक शक्तींचा संचार होईल. तर बघतो, जर तुम्ही इच्छित आहे की तुमच्या जीवनकाळात कधीच कष्ट येऊ नये, तर कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रिय इष्टदेवतेच्या नावासोबतच हर हर महादेव, ओम नमः शिवाय त्वरित टाईप करा, जेणे की महाकाल महाराजांचा वरद हस्त तुमच्यावर कायम बनून राहील. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण. आणि बघतो, जर तुम्ही हिंदू पौराणिक, धर्मलिखित, शास्त्रीय, सिद्ध असलेली तसेच वैदिक शास्त्र, वास्तुशास्त्र आणि वनस्पतीशास्त्राच्या माहितींविषयी काही नवीन शिकून घेण्यासाठी उत्सुक असाल तर या चॅनलला मात्र विसरू नका. तुम्हाला मी वचन देतो की या चॅनलवरील माहितींचे सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पसंत येतील. बघतो, सफेद कण्हेरीचे जे फूल असते हे श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. लक्ष्मीचा या सफेद कण्हेरीच्या रोपावर जागृत वास असतो. आणि धर्मलिखित शास्त्रानुसार असे सांगण्यात आलेले आहे की सफेद कण्हेरीच्या फुलाची जर योग्य पद्धतीने साधना केली जाईल तर तुम्ही श्री माता राणीला खुश करू शकता. त्यामुळे बघतो, तुम्हाला मी आता जे काही सांगण्यात जात आहे यास अगदी ध्यानपूर्वक समजून घ्या. शुक्रवारचा जो दिवस असतो हा धनाची देवी श्री लक्ष्मीचा दिवस असतो. मानले गेलेले आहे शुक्रवारच्या दिवशी केली गेलेली पूजा कधीच खाली जात नाही. आणि या दिवशी जर तुम्ही योग्य पद्धतीने पूजा साधना करता आणि नंतर तुम्ही जी मनोकामना करता त्या मनोवांछित इच्छेला पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. तर या सफेद कण्हेरीच्या फुलाची योग्य पद्धतीची साधना तुम्हाला अशा प्रकारची करायची आहे. तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी अगदी ध्यान देऊन ऐका. बघतो, तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या सफेद कण्हेरीच्या फुलाला कुठूनही शोधून आणायचे आहे. आणि यांची संख्या ही 7 असली पाहिजे. 7 पेक्षा कमी आणू नये. बघतो, जर तुम्ही ही साधना करण्यास जात आहात तर अगदी योग्य पद्धतीने करा. बघतो, तर तुम्ही ही 7 सफेद कण्हेरीची फुले आणा आणि सायंकाळच्या वेळी तुमच्या पूजाघर मंदिरात जी काही लक्ष्मीची मूर्ती अथवा फोटो असेल तिच्यासमोर तुम्हाला बसायचे आहे. आणि आता तुम्हाला जे मी मंत्र सांगण्यात जातोय यास तुम्ही आपल्या स्मरणात कायम फिट करून ठेवा. मंत्र सांगतोय, ओम श्री श्रीये नमः. या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि ही साधना तुम्हाला पूर्ण वर्षभरात कोणत्याही फक्त एका महिन्याच्या पूर्ण 4ही शुक्रवार करायचे आहे. हे विशेष ध्यानात असू द्या. यानंतर तुम्हाला आपली मनोवांछित इच्छेला तुम्ही माताराणी लक्ष्मीला सांगायचे आहे. बघतो, तुम्ही विश्वास करणार नाही, पूर्ण वर्षभरात कोणत्याही एका महिन्यात 4ही शुक्रवारपर्यंत जर तुम्ही या उपास केलात तर तुम्हाला पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये धनाची कधी कमी होणार नाही. हे हिंदू पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. बघतो, वास्तुशास्त्राच्या अध्याय नंबर 118 मध्ये जर तुम्ही जाल तर तेथे तुम्हाला श्री लक्ष्मीच्या बाबतीत हेच पाहण्यास मिळेल की या सफेद कण्हेरीच्या फुलाची ओम श्रीं श्रीये नमःची उच्चारण साधना करून जी कोण मनोवांछित इच्छा मागितली जाईल तर ती मनोवांछित इच्छा जरूर पूर्ण होते. हे तर मी तुम्हाला या पांढऱ्या कण्हेरीच्या फुलाबाबतची शास्त्रीय सिद्ध असलेली साधना सांगितली. आता पिवळ्या रंगाच्या कण्हेरीच्या फुलाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगण्यात जात आहे. पिवळ्या कण्हेरीचे जे फूल असते बघतो, हे श्री हरी विष्णूंना खूपच अतिप्रिय असते. तुम्ही इच्छित आहे की तुमच्या जीवनामध्ये निरंतर धनाचे आगमन होत राहावे. कारण की हिंदू धर्मलिखित पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे, धन देणे हे लक्ष्मीच्या हातात असते, परंतु कोणास किती प्रमाणात धन द्यावे हे मात्र स्वयं श्री हरिविष्णूंच्याच हातात आहे.
त्यामुळे तुमच्यापाशी निरंतर धन येत राहावे असे तुम्ही इच्छिता, तर यासाठी तुम्हाला खूपच साधी सरळशी साधना करायची आहे. तर यासाठी तुम्हाला केवळ 21 पिवळ्या कण्हेरीची फुले घ्यायची आहेत. हा नंबर जरा लक्षात ठेवा बघतो. 21 फुले म्हणजेच 21 एवढी फुले तुम्हाला घ्यायची आहे. बघतो गुरुवारचा जो दिवस असतो हा श्री हरी विष्णूंचा जागृत दिवस असतो, तसेच गुरुग्रहाचा दिवस असतो. या दिवशी तुमचा गुरुग्रह जागृत अवस्थेत असतो, तर तुम्ही यास बळकट करू शकता. आणि जर तुम्ही हे इच्छित आहे की तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती व्हावी, जसे की तुम्ही शेअर मार्केट करता, तुम्हाला कोणती पैतृक संपत्तीची आकस्मिक प्राप्ती व्हावी, तुमचा अडकलेला पैसा परत मिळावा आणि तुम्ही इच्छित आहे की तुमचा पैसा दुप्पट बनत जावा, तुम्हाला भरभराट प्राप्त व्हावी, तर मानून चला की तुमची कोणती संपत्ती विकली जात नव्हती आणि तुम्ही इच्छित आहे की ती संपत्ती दुप्पट चौपट भावात विकली जावी. काहीशा अशाच प्रकारच्या आकस्मिक धनाची तुम्हाला आवश्यकता आहे. तर एकंदरीत काय की अशा प्रकारच्या परिणामांच्या प्रभावांची ही शाश्वत प्रक्रिया आहे. फारच ध्यान देऊन ऐका बघतो. तर यात तुम्हाला वर्षभरातील कोणत्याही एका महिन्याच्या पूर्णच्या पूर्ण 4ही गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली या पिवळ्या कण्हेरीच्या 21 फुलांना घेऊन जायचे आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तेथे या फुलांना अर्पण करून आपली मनोकामना बोलायची आहे. बघतो वास्तुशास्त्राच्या अध्याय नंबर 118 मध्ये असे मानले गेलेले आहे की जर तुम्ही कोणत्याही महिन्यातील 4च्या 4ही गुरुवारी ही प्रक्रिया केली, तर विश्वास ठेवा पुढे पूर्ण वर्षभराच्या कालावधी दरम्यान कधी ना कधी एक वेळ अशी जरूर येईल जेव्हा तुम्हाला आकस्मिक रुपयांची प्राप्ती होईल. आणि श्रीहरी विष्णूंनी जर कोणावर आपला वरदहस्त ठेवला तर त्याचे जीवन मंगलमय झालेच म्हणून समजा. त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मीनारायण टाईप करण्यास विसरू नका. आता मानून चला बघतो तुम्ही इच्छित आहे की तुम्हाला महादेव शिवशंकरांचा आशीर्वाद मिळावा. तर आता जे मी तुम्हाला सांगण्यात जात आहे बस यास तुम्ही अगदी ध्यान देऊन ऐकून घ्या आणि विश्वास ठेवा तुमच्या जीवनकाळातील कष्ट व परेशानींच्या बाधा हे सर्व काही नष्ट होईल. तुमचे शत्रू तुमचे नाव काढताच तुमच्या नावाने घाबरू लागतील. हे तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. तर यात तुम्हाला बस एवढेच करायचे आहे की तुम्हाला फक्त 3 पिवळ्या कण्हेरीचे फुले घ्यायचे आहेत आणि सोमवारच्या दिवशी सकाळी प्रातःकाळी शक्य झाल्यास 7 वाजण्यापूर्वी कोणत्याही शिवशंकराच्या मंदिरात निघून जायचे आहे. सोबत 1 तांब्या शुद्ध पाणी घ्यायचे आहे. या 3ही फुलांना शिवलिंगी पिंडीवर वाहायचे आहे आणि तांब्यातील पाणी अर्पण करायचे आहे. नंतर तेथेच बसून तुम्हाला ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करायचा आहे. बस एवढेच केल्या मात्राने तुम्ही विश्वास करणार नाही, तुम्ही तुमच्या ग्रहांना बळकट करू लागता. मानून चला की तुमचे जे दुर्भाग्य तुमच्या मागे लागले होते आता ते तुमच्या भाग्यात कधी बदलून जाईल हेही तुम्हाला माहीत पडणार नाही. आणि एवढेच नव्हे तर बघतो तुमचे जे नवग्रह आहेत ते तुमच्या प्रती समर्पित होऊन जातील. हे तुम्हाला 4 सोमवारपर्यंत करायचे आहे. हे मात्र विशेष ध्यानात असू द्या. आता जी शेवटची क्रिया मी तुम्हाला सांगण्यात जात आहे ती श्री हनुमान महाराजांसाठी सांगण्यात जात आहे. आणि बजरंगबली महाराजांची ज्याने पण पूजा साधना केली आहे त्यास मनोवांछित नोकरी मिळालेली आहे. त्याचा व्यापार धंदा पळू लागलेला आहे. त्याच्यावर आणि त्याच्या घरकुटुंब परिवारावर भूत प्रेत नकारात्मक शक्तींच्या बाधांनी कधीच वास केलेला नाहीये. तर यास ही तुम्ही खूपच ध्यान देऊन ऐकून घ्या. यात तुम्हाला फक्त 1 फूल तुम्हाला घ्यायचे आहे आणि हनुमान मंदिरात जाऊन मंगळवारच्या दिवशी सकाळी प्रातःकाळी 7 वाजण्यापूर्वी तेथे जाऊन या फुलास हनुमान महाराजांच्या चरणांपाशी समर्पित करून फक्त 7 वेळा हनुमान चालिसेचा जप करायचा आहे. असे केल्याने तुम्ही तुमच्या मंगळाला एवढे मजबूत करा की जर तुम्ही नोकरीची तयारी करत होता तर तुमची नोकरी लागणे पक्के आहे. तुमचा ठप्प पडलेला व्यापार पळू लागेल. तुमच्यावरील शनीची पीडा, राहू केतूची पीडा दूर होऊन जाईल आणि हे तिन्ही शनी, राहू आणि केतू तुमच्या प्रती समर्पित होऊन जातील. आणि मानले जाते की जर तुम्ही मंगळवारी ही साधना करता तर याने तुम्ही शनिदेवाशी खुश करत असता. त्यामुळे याने तुमचा शनीही मजबूत होत जातो बघतो. आणि एकदा का शनी बळकट बनला तर तुमच्या कित्येक प्रकारच्या अशा काही बाधांच्या समस्या असतात त्या समूळ नष्ट होतात. मंगळवारी पूजा केल्याने तुमच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते. तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा जागृत होते. यात तुमचे मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे सर्व काही जागृत होतात आणि तुमच्या घरामध्ये एकदमचे अचानक आकस्मिक रूपे येऊ लागतात आणि तुमच्या जीवनामध्ये कधीही कष्ट येत नाही. फक्त या 4 क्रियांच्या बाबतीत जी माहिती सांगितली आहे
ही हिंदू पुराणांमध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे. वास्तुशास्त्राच्या अध्याय नंबर 118 मध्ये सहजतेने मिळून जाईल. बघतो आतापर्यंत मी तुम्हाला याच्या तांत्रिक ताकदींच्या बाबतीत सांगितले. आता जरा याचे तुम्ही काही आयुर्वेदिक गुणही जाणून घ्या. खूपच लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐका. माहिती खूप सुंदर आहे. बघतो हे कण्हेरचे रोप साधारणपणे सर्वत्र आढळून येते. पूजेसाठी याच्या फुलांचा विशेष करून वापर केला जातो. यास संस्कृत भाषेमध्ये करवीर, हिंदीमध्ये कण्हेर, बंगालीमध्ये करवी आणि गुजरातीमध्ये यास करेर बोलले जाते. बघतो हे रोप थोडे विषारी असते. या रोपाच्या सहाय्याने तुम्ही मूळव्याधीसारख्या भयंकर आजारासही दूर करू शकता. या रोपाच्या मदतीने तुम्ही दाग, खाज खुजली व नायटासारख्या त्वचारोग इन्फेक्शनला दूर करू शकता. तसेच याच्या सहाय्याने तुम्ही अफीम, चरस, गांजासारख्या व्यसनापासूनही सुटका मिळवू शकता. या रोपाच्या मदतीने तुम्हाला सर्पदंशाच्या विषारी प्रभावापासून आराम मिळू शकतो. कुत्रा चावल्यास तुम्ही घरीच बसून याचा उपचार करू शकता. तर बघतो या रोपाचे अशा प्रकारचे खूप सारे फायदे आहेत. या तर मग आता तुम्हाला हे सविस्तर समजावून सांगण्यात जातोय. व्हिडिओशी कंटिन्यू बनवून राहा. माहिती फारच सुंदर आहे. नंबर 1, जखम अथवा कोणते त्वचेसंबंधित इन्फेक्शन झाल्यावर. तर हो बघतो बऱ्याचदा लोकांना डायबिटीजची समस्या होते. तर अशावेळी शुगर असल्यामुळे ती जखम लवकर बरी होत नाही. तर यावर कण्हेरच्या सुकलेल्या पानांची बारीक पावडरच्या चूर्णाचा लेप त्या जखमेवर लावल्याने तुमची सखोल जखम ही लवकरात लवकर भरून निघते. ती सुकून जाऊन लवकर बरी होते. दाग, खाज खुजलीसारख्या कोणत्याही प्रकारचे त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाल्यावर कण्हेरच्या मूळजडीला चटणीप्रमाणे बारीक वाटून घेऊन दाग, खाज खुजलीच्या हिस्स्यांवर दिवसातून 2 ते 3 वेळा नियमित रूपाने लावल्याने खाज खुजलीचे इन्फेक्शन मिटून जाते. आता कुत्रा चावल्यास याच्या विषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या रोपाचा प्रयोग कसा करायचा आहे, या तर मग हेही जाणून घेऊयात. सफेद कण्हेरीच्या रोपाच्या मूळ जडीच्या सालीचे महिर्ण चूर्ण 60 मिलीग्रॅमच्या मात्रेमध्ये घेऊन 4 चम्मच गाईच्या कच्च्या दुधामध्ये मिसळून दिवसातून 2 वेळा व आठवड्यातून फक्त 2 वेळा प्यायला द्यावे. कुत्र्याची विषबाधा दूर होते. यानंतर बघतो जटिल मूळ व्याधीचा त्रास, मोडाचा त्रास. तर या कण्हेर आणि नीमच्या पानांना समांतर मात्रेमध्ये वाटून घ्या आणि तयार झालेल्या लेपास मूळ व्याधीच्या हिस्स्यावर दिवसातून 2 वेळा लावा. तुम्हीच पाहाल की तुमच्या मूळ व्याधीचा त्रास दूर होईल. चरस, गांजा व अफीमसारख्या तलपीच्या व्यसनाला जेव्हा पण सोडण्याची बाब येते तर बघतो खूप काही कठीण होऊन बसते की यापासून कशी काय सुटका मिळवू शकतो. तर अशामध्ये तुम्ही कण्हेरच्या मूळ जडीचा प्रयोग करून या अफीमच्या व्यसनापासून सुटका मिळवू शकता. तर यासाठी तुम्हाला 100 मिलीग्रॅमच्या मात्रेमध्ये सफेद कण्हेरीच्या मूळ जडीच्या पावडरीची 2 चम्मच चूर्ण 1 ग्लास कोमट दुधासोबत काही आठवड्यापर्यंत नियमित रूपात घ्यावे लागेल. याने तुमची गांजा, चरस व अफीमची लत सुटून जाईल. सर्पदंशामध्ये कण्हेरचा प्रयोग. कण्हेरीच्या 1-2 पानांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन चघळण्यास द्यावे. दिवसातून 4 ते 5 वेळा प्रयोग केल्याने सर्पविषबाधेमध्ये लाभ मिळतो. ही सर्व माहिती वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर 21 मध्ये मिळून जाईल. तर बघतो पाहिलं तुम्ही की तुमच्या आजूबाजूस अगदी सहजतेने मिळणारे हे कण्हेरचे रोप, याचे फूट व याची मूळ जडी कशा प्रकारे अत्यंत प्रभावशाली फायदेशीर ठरते.